आध्यात्मिक साहित्यात जे काही निर्माण झालं आहे, प्राचीन ऋषीमुनींनी संतांनी जे निर्माण केलं आहे, त्याला प्रत्येक वेळेस दोन आशय आहेत. एक व्यवहारिक आशय, एक आध्यात्मिक आशय. व्यवहारिक आशय समजायला अगदी सोपा असतो. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी आल्या. देवळात गेलो, देवाला हात जोडले, केव्हा तरी मुक्ती मिळणारच. परंतु जे ज्ञानदेवांनी सांगितलं, ठाई ठाई परमेश्वर आहे, प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर आहे. तो हृदयस्थ परमेश्वर जो आहे त्याच्याशी क्षणभर एकरूप जर आपण होऊ शकलो तर तो एक क्षण मुक्तीसाठी अगदी पुरेसा आहे. 1-2 मिनिटं मी डिस्टर्ब होतोय थोडा. तो हृदयस्थ परमेश्वर त्याच्याशी एकरूप होण्याचा तो एक क्षण मुक्तीसाठी पुरेसा आहे. आणि मुक्ती म्हणजे कशी? चारही प्रकारची मुक्ती. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. इथे भक्त परमेश्वर आणि गुरु आणि शिष्य हे नातं महत्वाचं आहे. सलोकता, गुरुनी शिष्याचं अवलोकन करणं, शिष्याने गुरुकडे लक्ष देणं आणि गुरु असे का वागतात, त्यांचं जे वागणं आहे, आचरण आहे, तसं आचरण आपण करणं, याला सलोकता म्हणतात. ही पहिली मुक्ती. दुसरी मुक्ती समीपता. गुरु तसं आचरण करतात, ते का करतात याचा अभ्यास करून मग तसं आचरण करणं, ही समीपता मुक्ती. तिसरी स्वरूपता, म्हणजे गुरुशी एकरूप होणं. गुरुशी एकरूप होणं परंतु अहंकार नाही, ती स्वरूपता. आणि शेवटची सायुज्यता. भक्त परमेश्वर एक, गुरु आणि शिष्य एक. नदीचं पाणी सागराला मिळाल्यानंतर सागराचं पाणी कोणतं, नदीचं कोणतं, काही समजत नाही. बस ती एक रूपता. परंतु अहंकार मुळीच नाही. नदी सागराला मिळाली की मी तुझी होऊन गेली, माझं काही नाही राहिलं. या चारही प्रकारच्या मुक्ती या हरीचं स्मरण केल्याने होतात. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणतात, हरिमुखे म्हणा. हा हरी अतिशय महत्वाचा आहे. या हरीची व्याख्या भागवतात करतात, यस्याम अनुग्रहम इच्छामि तस्य वित्तम हराम्यहम. भगवंत अर्जुनाला सांगतात, गीता सांगताना, अर्जुना, मी ज्याच्यावर अनुग्रह करतो ना, यस्याम अनुग्रहम इच्छामि, माझी इच्छा ज्याच्यावर अनुग्रह करण्याची आहे, पहिले त्याची भौतिक माया मी हरण करतो. अर्थात भौतिक मायेचे वस्त्र मी हरण करतो आणि मग त्याला बरोबर भौतिक वस्त्र हरण केल्यानंतर त्याला बरोबर आपल्याजवळ बोलवतो. आणि म्हणून माझ्याजवळ येणारा हा दरिद्रीच राहणार, भौतिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या उच्च राहणार. आणि म्हणून बघा, सगळे संत मीराबाई राजराणी होती, या सावळ्याने वेड लावल्यावर भिकारीण बनली. संत तुकाराम महाजन म्हणजे केवढं मोठं पद होतं, या सावळ्याने वेड लावल्यावर भिकारी बनले. संत ज्ञानेश्वर जन्मतःच भौतिक दृष्ट्या दरिद्री होते बिचारे, आध्यात्मिक दृष्ट्या साक्षात परमेश्वर. सगळे संत, खरे संत बघा, भौतिक दृष्ट्या तुम्हाला कधीच श्रीमंत ते दिसत नाही. आज चित्र एकदम वेगळं आहे. आजचे संत करोडोपती, अब्जोपती असतात आणि आपण त्यांना संत मानतो. मग आता त्यांना मानायचं की नाही हा विचार आपण करायचा. आजचा हा कार्यक्रम याच्यासाठीच आहे. मग हे वस्त्र कोणते? भगवंत जे आपले वस्त्र हरण करतात, या वस्त्राचं एक सुंदर उदाहरण 2 ओळी आहे. त्या गोपिका आहेत, तिथे आंघोळ करतात आहे. भगवंत झाडावर बसलेले आहेत, वस्त्र पळवून बसलेले आहेत. म्हणतात गोपिकांना, तुमचे वस्त्र देणार नाही, तशा या वस्त्रहीन, मगच मी तुम्हाला दर्शन देईल, मी तुमचा होईल. वास्तविकता ही कथा अतिशय अश्लील वाटते, परंतु भगवंत विधाता त्यांना काही एवढेच उद्योग नाही आहे की गोपिकांचे वस्त्र चोरून झाडावर बसतील आणि त्यांना चिडवतील. नाही, याचा अर्थ वेगळा आहे. वस्त्र म्हणजे भौतिक मायेचे वस्त्र, ते तो परमेश्वरच हरण करणार. आणि म्हणून त्या गोपिका म्हणतात, दे रे कान्हा कामना, दे रे चोळी अनलुगडी. परंतु भगवंत म्हणतात नाही, तशा या. मग शेवटी परमेश्वराला हात जोडले. परमेश्वराला हात जोडल्यानंतर माझं काय राहिलं? सगळे मी तुला अर्पण केलं. हात जोडिता
बंधन तुटले आता जीवाला मी पण कुठले. आता मी माझी कुठे राहिली, सगळं तुझंच झालं. आत्म्याने जणू परमात्म्याला, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली पुडी दे रे काना चोळी लुगडी. काय सुंदर पद रचलंय. चोळी लुगडी म्हणजे भौतिक मायेची वस्त्र. जोपर्यंत आपण याचा त्याग करत नाही तोपर्यंत परमेश्वर दूर आहे. आणि म्हणून म्हणतात ज्ञानदेव, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अगणित पुण्य मिळेल. संसारात राहून आपण पुण्य मिळवू शकतो. आणि शेवटी म्हणतात ज्ञानदेव म्हणे, व्यासाची एक खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी. आता आमच्या महेशजीने सांगितलं कौरव पांडव कोण आहेत. कौरव म्हणजे वाईट वृत्ती, पांडव म्हणजे चांगल्या वृत्ती. वाईट वृत्ती 100 असतात, चांगल्या वृत्ती फक्त 5च असतात. त्या सगळ्या आपल्यामध्ये आहे. परंतु या 5च चांगल्या वृत्ती 100 कौरव वृत्तींवर बरोबर विजय मिळवतात. आणि पंडित पांडवा घरी. पांडव हा शब्द पंडित या शब्दापासून बनलेला आहे. पंडित म्हणजे ज्ञानपूर्ण, पंड म्हणजे ज्ञान, पंडित म्हणजे ज्याच्या हृदयात ज्ञान आहे ती व्यक्ती. आणि म्हणून आपण ज्ञानी पुरुषाला नेहमी पंडित म्हणतो. ज्ञानदेव म्हणे, व्यासाची एक होणे द्वारकेचे राणे पांडवा घरी. द्वारकेचे राणे, द्वारका म्हणजे आज जी गुजरातमध्ये आहे ही ऐतिहासिक झाली. परंतु द्वारका म्हणजे ज्ञानाचं द्वार. त्या ज्ञानाच्या द्वारात, त्या ज्ञाननगरीत राहणारा परमेश्वर त्याच्याच हृदयात वास्तव्य करेल ज्याच्याजवळ ज्ञान आहे. ज्ञानमय अशा ठिकाणी बरोबर परमेश्वराचं अस्तित्व राहणार. ज्ञानदेव म्हणे, व्यासाची एक होणे द्वारकेचे राणे पांडवा घरी. इतका सुंदर अर्थ या पदाचा आहे. हा पूर्ण आध्यात्मिक आशय. ज्ञानदेवांना हा अर्थ अभिप्रेत होता. आणि हे आमच्या सद्गुरूंना कसं समजलं. माऊलींचा त्यांना साक्षात्कार झाला होता. माऊलींनाच त्यांनी गुरु मानलं होतं. आणि एकदा त्यांच्या ते ध्यानात होते. आमचे सद्गुरू तंद्रावस्थेत बसले होते. तंद्रावस्था म्हणजे स्वप्न आणि जागृती याच्या मधली अवस्था, एक दिव्य अवस्था असते. ते आपल्या तंद्रावस्थेत बसले होते आणि कुठेतरी आशा भोसलेचा अभंग लागला होता. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. आमचे सद्गुरू त्यांच्या तंद्रावस्थेत होते आणि त्या तंद्रावस्थेमध्ये डोळे बंद असताना पांडुरंग कांती या अभंगाचं संपूर्ण चित्र त्यांच्या तंद्रावस्थेत त्यांच्या पुढे उभं राहिलं. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ज्ञानदेवांनी या अभंगातून काय सांगितलं आहे, काय सांगितलं आहे. पांडुरंग कांतीमधून साक्षात परमेश्वराचं, पांडुरंगाचं दर्शन कसं होतं अगदी पायरी पायरी स्टेप वाईज सांगितलंय. आजपर्यंत कोणीही सांगितलं नाही. अप्रतिम ज्ञानदेवांचा एक अभंग, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा कनकावती.
अप्रतिम अभंग आणि कनका गायली छान. ज्ञानदेव एकमेव असे संत आहेत की जे सांगतात की हो मी हरी पाहिलाय. एकमेव असे संत संपूर्ण या विश्वामध्ये, एकमेव संत. आणि या संपूर्ण अभंगामध्ये जर कोणाला पांडुरंगाचं दर्शन झालं तर कसं होईल अगदी स्टेप वाईज सांगतात. बिलकुल पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळ फाकती प्रभा. ज्ञानदेवाने जेव्हा पांडुरंगाचं दर्शन झालं तेव्हा कसं झालं ते सांगतात. पांडुरंगाचं दर्शन झालं आणि तेजो शलाका अशा बाहेर फेकल्या जात होत्या. त्यावेळी त्या दिव्य अवस्थेमध्ये ज्ञानदेव सांगतात अगणित लावण्य तेज पुंजाळले. तेजाचे पुंजकीच्या पुंजके असे फेकल्या जात होते जे आपल्या या साध्या डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही. ज्ञानदेव सांगतात कानडाओ विठ्ठलू कर्नाटको. विठ्ठल हा कर्नाटकातून आपल्याकडे आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये एक प्रथा होती. विटेचा देव बनवायचा मातीचा आणि त्याची पूजा करायची. या मातीच्या पुतळ्याला विटेचा देव विटू म्हणायचे. त्यापासून इटू झालं आणि विठ्ठल हा शब्द निर्माण झाला. हा तिकडून महाराष्ट्रामध्ये आला. महाराष्ट्राचं खरं नाव मरुहट्ट आहे. मरू म्हणजे जंगल, हट्ट म्हणजे प्रदेश. जंगलांचा जो भाग आहे तो महाराष्ट्र होता आधी. आज जंगलं कमी झालेली आहेत. कर्नाटकातून हा इकडे आला म्हणून त्याला आपण कानडा म्हणतो. या कानड्याचं जेव्हा दर्शन झालं